श्री स्वामी समर्थ मैत्रिणींनो, सारिकाज किचन चॅनलमध्ये आपलं खूप खूप मनापासून स्वागत आहे. तर तुम्ही हा केक बघतच असाल, किती छान असा ड्रायफ्रूट्सने भरलेला मस्त चॉकलेट केक स्पॉन्ज आहे हा. अतिशय सोप्या पद्धतीने घरच्या घरी तुम्ही बनवू शकता. काहीही त्याला असं नवीन साहित्य वगैरे काही लागत नाही. कुणालाही केक खाण्याची इच्छा झाली तर तुम्ही घरच्या घरी अगदी बनवू शकता. त्यासाठी बाजारात किंवा केक शॉपमध्ये कुठेही आपल्याला असे प्रेमिक्स अवेलेबल असतात, जे कुठेही मिळतात आजकाल. तर तुम्ही बाजारातून फक्त हे चॉकलेट प्रीमिक्स घेऊन यायचं आहे. असा हा हाफ केजीचा केक स्पंज बनतो. त्यासाठी तुम्ही 200 ग्रॅम प्रीमिक्स आणलं तरी खूप झालं. तेवढ्या याच्यापासून आपण मस्त असा केक स्पंज बनवू शकतो घरच्या घरी. तर मी 200 ग्रॅम हे चॉकलेट प्रीमिक्स घेतलेलं आहे आणि त्यामध्ये फक्त 3 टेबलस्पून मी पोह्याचे खाण्याचे तेल टाकलेलं आहे आणि व्हॅनिला एसेन्स टाकलेला आहे आणि मस्त असं बॅटर तयार करून घेतलेलं आहे. आणि एका केक टिनला तुम्ही कुठल्याही केक टिनमध्ये हे करू शकता, कुठलाही आकार तुम्ही देऊ शकता. तर मी गोलच केक टिनचं भांडं घेतलेलं आहे 6 इंचाचं. त्याला तेल लावून घेतलेलं आहे खाली आणि ओव्हनमध्ये मी बेक करत आहे. 180 डिग्रीला मी ओव्हन अगोदर मी प्रीहीट करून घेतलेला आहे आणि माझ्या ओव्हनची माझ्या ओव्हनची जी सिस्टीम आहे ती वेगळी आहे. 140 डिग्रीलाच माझा केक हा बेक होतो 35 मिनिटांसाठी. तर तुम्ही गॅसवरसुद्धा बेक करू शकता. कढई प्रीहीट करून 10 मिनटं फुल गॅसवर आणि नंतरचे 20 मिनटं तुम्ही स्लो गॅसवर हा केक बेक करून घेऊ शकता. फक्त 10 मिनटानंतर आपला गॅस कमी करायला विसरू नका. अगदी घरच्या घरी छान असा हा मऊ-मऊ मस्त असा कापसासारखा केक स्पंज तुम्हाला खायला मिळू शकतो. छान मुलांनाही तुम्ही घरच्या घरी बनवून देऊ शकता आणि असे भरपूर ड्रायफ्रूट्स घालून तुम्ही मुलांच्याही आवडीचा हा केक घरच्या घरी बनवू शकता. तर कसा झाला आहे बघा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा सारिकाज किचन चॅनलला आणि माझा पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. असंच सारिकाज किचन चॅनलला सपोर्ट करा. धन्यवाद. श्री राधे राधे.